सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे नाम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरणा संताजिया. त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, जाणे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. दयांचे केले स्मरण, ओ या सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. बंधू गुरुपद पदम परागा, सुरुचि सुवास सरस अनुरागा. अंतकाल रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई. जन्म जन्म मुनि जतन कराई, जन्म जन्म मुनि जतन कराई. अंतराम कहीं आवत नाही. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरु देव की नाई. सिया राम मय सब जग जानी, सिया राम मय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. 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 सारा सार विचार करा उठा उठी,
नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या सर्व मानवी जीवनाला संसार सागरातून तरुण जाण्याचा एक उपाय सांगतात. विठ्ठल 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 संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र असणाऱ्या तामसवाडी गावामध्ये या लाटे पाटलांच्या वस्तीवरती आपण ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त सर्वश्रुत आहे. वैकुंठवासी आदरणीय वंदनीय अंबादास बाबूराव पाटील लाटे, अर्थात ज्यांना आपण सगळे मामा म्हणत होतो, आणि त्याचप्रमाणे कैलासवासी सीताबाई मुरलीधर पाटील लाटे यांच्या द्वितीय स्मरणाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी सौभाग्यवती कमलबाई अंबादास पाटील लाटे यांच्याही स्मरणार्थ आपण या ठिकाणी हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव पुण्यस्मरणाच्या निमित्तानं करत आहोत. या निमित्तानं पंचक्रोशीतील आदरणीय वंदनीय सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य बाळासाहेब महाराज आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे हरी महाराज भोगे आहेत. इकडच्या बाजूला टाळकरी आहेत, पीठवादक आहेत, विनेकरी बाबा आहेत. दोन असणारे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण कानिपनाथजी महाराज, हरिभक्तपरायणचे गणेश महाराज आहेत. आणि आपण सर्व श्रोते मंडळी समोर गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबांचे कीर्तन ज्यांनी वाजवलेत असे लाटे महाराज आहेत, लाटे मामा ज्यांना म्हणतात. आणि आपला हा संपूर्ण गुरुवर्य वैकुंठवासी बन्सी बाबांच्या विचारानं प्रेरित झालेला परिसर आहे. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या विचारानं प्रेरित झालेला हा परिसर आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या कुशीमध्ये जन्माला आलेली आपण मंडळी आहोत. संपूर्ण विश्वाला ज्या ज्ञानेश्वरीनं ज्ञानाचं दान दिलं, आनंदाचे आवारू मांडू जगा, आणि जिथून ज्ञानोबारायांनी ही संकल्पना केली, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचं काम, अलौकिक असणारं कार्य विश्वमौली ज्ञानोबारायांनी ज्या ठिकाणाहून केलं, अशा नेवासा परिसरातील आपण सर्व भाविक वृंद आहोत. विठ्ठल आपण नेहमी ऐकतो त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय असे. आपण ज्ञानेश्वरीच्या पंचक्रोशी अंतर्गत आहोत. पंचक्रोशी म्हणजे 5 कोस. 5 कोस म्हणजे किती कर्णसाहेब? आदरणीय सर बसलेले आहेत समोर. आपण या पंचक्रोशीमध्ये आहोत. 17-17.5 किलोमीटर साधारण अंदाज तो भरतो. त्याच्या अंतर्गत आपण आहोत. म्हणजे ज्ञानोबाराय ज्या न्यायानं पंचक्रोशी अनादी सांगतात, त्या अनादी पंचक्रोशीमध्ये आपण सगळे आहोत. अनेक गावं आहेत. या अनेक गावामध्ये अनेक परिवार आहेत. त्यापैकी हे तामसवाडी नावाचं गाव, या तामसवाडी नावाच्या गावामध्ये अनेक परिवार आहेत. फोपसे पाटील परिवार आहेत, लाटे पाटील परिवार आहेत, आणखी बरेच काही परिवार आहेत. त्यापैकी लाटे पाटील परिवाराच्या या 3 जीवात्म्यांना आपण भावपूर्ण आदरांजली, त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी करत आहोत. विठ्ठल 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 वैकुंठवासी लाटे मामा हे आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्व अर्थाने सुप्रसिद्ध होते. आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्या पद्धतीनं आध्यात्मिक उंचीही चांगली अशा स्वरूपाची होती. दानधर्माच्या माध्यमातून, भजन कीर्तनाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांचा
अलौकिक अशा स्वरूपाचा संपूर्ण लौकाचार होता. म्हणून गेल्या वर्षी मला वाटतं आदरणीय हरिभक्तपरायण शुभम महाराज कांडेकर यांची आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली. त्यानंतर मला वाटतं योगीराज बाबांचं आपण कीर्तनही गेल्या वर्षी या ठिकाणी केलं. आणि पुन्हा याही वर्षी या परिवारानं आपल्याकडून काहीतरी अन्नदान घडावं, आपल्याकडून काहीतरी ज्ञानदान घडावं, या माध्यमातून आदरणीय काका आहे, काकी आहेत आणि संपूर्ण परिवार आहे. तालुक्यामध्ये जेवढे देवस्थान आहेत त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना यान त्यान पद्धतीनं मदत स्वरूपाचं अनेक अशा स्वरूपाचं कार्य आदरणीय काकांनी काकींनी त्या ठिकाणी केलं. मग देवगड असेल, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या उद्धव बाबाचं संस्थान असेल, श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान असेल, आदरणीय हरिभक्तपरायण भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांचा आश्रम असेल, अनेक बरे काही आश्रम आहेत. ज्या ज्या ठिकाणी भगवत भजन, ज्या ज्या ठिकाणी परमार्थ चालतो अशा ठिकाणी जाऊन या उभयतांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, आपल्या आईच्या स्मरणार्थ दान धर्म केलेला आहे. विठ्ठल तुकोबारायांची ओवी या ठिकाणी अभंग या ठिकाणी सार्थक ठरतो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आपल्या जवळ जे धन आलेलं आहे त्या धनाचा योग्य पद्धतीने विनियोग व्हावा. आणि अशा स्वरूपाचा योग्य विनियोग जर झाला तर तुकोबाराय सांगतात, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाणी. त्याला उत्तम गती प्राप्त होते. गतीमध्ये दोन प्रकार आहेत, एक अधोगती आणि एक उत्तम गती. अधोगती म्हणजे नरकाला जाणे आणि उत्तम गती म्हणजे भगवत स्वरूपाला प्राप्त होणे. आपल्याजवळ जर धन असेल तर ते धन योग्य मार्गामध्ये खर्च केलं तर त्या जीवात्म्याच्या, ज्या जीवात्म्याच्या निमित्तानं आपण हे करतो आणि जो करतो त्या दोघांनाही उत्तम गती प्राप्त होते. ज्ञानोबाराय सांगतात, सुची नाम श्रीमताम गे योग भ्रष्टोभिजायते. तो श्रीमंत कुलामध्ये जन्माला येतो. श्रीमंत कुल म्हणजे पैशाने श्रीमंत नाही. श्रीमंत कुल या शब्दाचा अर्थ आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीने, हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने खरं पुण्य जर कोणतं असेल तर, खरं संपत्ती जर कोणती असेल तर ती पुण्य संपत्ती आहे. ज्ञानोबारायांची ओवी आहे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जो. विठ्ठल विठ्ठल. कारण सुख मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पुण्य संपत्ती आहे. धन, सत्ता, पदव्या याने जर सुख मिळालं असतं तर धनवान माणसं, सत्तावान माणसं आपल्याला सुखी वाटले असते, सुखी दिसले असते. पण धनवान माणसं, सत्तावान माणसं आपल्याला सुखी दिसत नाही, उलट ते जास्त दुःखी दिसतात. वैकुंठवासी आदरणीय वंदनीय जगन्नाथ महाराज पवार नेहमी म्हणायचे, वेदांत वाचस्पती, श्रीमंत माणसं जेवढे पैशाने श्रीमंत असतात तेवढेच ते रोगाने देखील श्रीमंत असतात, असं त्यांचं म्हणणं असायचं. गुरुवरे बाबा एक दृष्टांत द्यायचे जगन्नाथांना. श्रीमंताचा चहा वेगळा आणि गरिबाचा चहा वेगळा. गरिबाच्या घरी जर गेलात ना तर ती माऊली कप भरून, बशी भरून चहा देते. कपातला सांडवा बशीमध्ये सांडलेला असायचा आणि ती माऊली हातामध्ये किटली घेऊन उभी आहे, बाबा अजून चहा दूध देऊ का? हा कोणाचा चहा? गरिबाचा. पण श्रीमंताच्या घरी जर गेलात ना तर पहिलं विचारलं जातं, चहा घेणार का? मग का इंडोसल्फान पाजणार का? आपण म्हणावं घेऊ ना चहा, का नाही घेणार? मग तो चहा आणला जातो. त्या कपाला बशीचाच पत्ता नाही, ब्रह्मचारी कप. आदरणीय बाबा सांगायचे त्याच्या कपामध्ये असा चहा डोकावून पाहावा लागायचा, किती खोल आहे चहा. शास्त्र सांगतंय सभवती दरिद्रो यश्च विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा मोठी आहे तो खरा या जगाच्या बाजारामध्ये दरिद्री आहे.
श्रीमंती गरिबी हा प्रारब्धाचा भाग अशा स्वरूपाचा आहे. पण देवाने जर आपल्याला धन दिलं असेल तर ते अशा योग्य मार्गाने खर्च करावा. ज्ञानोबारांनी त्याकरता एक ओवी दिली आहे. लाटेमामांच्या माध्यमातून हे पुण्यस्मरण आहे आणि त्या युगानं त्यांनी दानधर्म केलेला आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जेता जेता संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली आठाया, ते जान धनंजया विभूती माझी. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये वर्णन आलंय. विभूतियोग सांगत असताना भगवंत सांगतात, जिथे संपत्ती आहे आणि दानधर्म करण्याची एक अंतःकरणामध्ये दया आहे, दुसऱ्याच्या दुःखानं अंतःकरण द्रवीभूत होतं, अशी दया ज्यांच्या ठिकाणी आहे, धन ज्यांच्या ठिकाणी आहे, भगवंत सांगतात मी तिथे लक्ष्मी सहित वास करतो. विठ्ठल विठ्ठल या निमित्तानं लाटे मामा, त्यांच्या सौभाग्यवती, आणखी त्यांच्या परिवारामध्ये जे जीवात्मे गेलेले त्यांच्या निमित्तानं काका आणि काकेने संपूर्ण परिवार या ठिकाणी दानधर्म करतायत. भजन कीर्तनाच्या माध्यमातून ही श्रद्धांजली आपण वाहत आहोत. मी त्यांच्या परिवारातील एक नातेवाईक म्हणून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलंय आणि या निमित्ताने आपणही सर्व आलेला आहात. खरं म्हणजे आता 11 वाजलेले आहेत, बाजाराची वेळ झालेली आहे. काकांनी सांगितलं तामसवाडीमध्ये आज बाजार असतो आणि एक खंत त्यांनी व्यक्त केली की आता एवढे फोन करून लवकर लवकर माणसं का येत नाही. आता का येत नाही त्याचे खूप काही कारण आहेत काका. अहो, जुन्या काळामध्ये ही मजूर मंडळी पाटलाच्या दारात यायची, पाटील काही काम आहे का हो पाटील एखादं काम तरी द्या. आता 4-4 पाटील झोपडपट्टीमध्ये आहे, काही करा पण एवढं आमचं काम करा. मजूरच मिळत नाही आता. तसं आमचं झालंय. विठ्ठल विठ्ठल फक्त दृष्टांत म्हणून दिला, आपण लक्षामध्ये घ्या. मला मुद्दा मांडायचा आहे की भजन कीर्तन प्रवचन या गोष्टी आज आपण सगळेजणी करत असलो तरी गांभीर्यानं या गोष्टीकडे आपल्याला पाहून भावनात्मक पद्धतीनं सेवा भावनेतून आपण किती करतो याचा आपल्याला पडताळा घ्यावा लागेल. मला मुद्दा मांडायचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या निमित्तानं आपल्याला अर्थात मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी जीवनाला एक अलौकिक उपदेश करतात. उपदेश करत असताना सांगतात, बाबांनो तुम्ही मानवी देहाला आलात ना, मग एक विचार जीवनामध्ये करा आणि विचारा अंती मी सांगतो म्हणून आम्ही सांगतो म्हणून याचा तुम्ही विचार करू नका. तुम्ही सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करा. अभंगाचं पहिलं विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा मोठी, सारासार विचार करा मोठा. हो नामधरा कंठी विठोबा, नामधरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंताने निरसला संकट, दयाच्या चिंताने निरसला संकट. नामधरा
एवढे सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. लाटेमामाने काहीतरी थोर पुण्य केले महाराज, नाही तर मग एका दिवसाचं कीर्तन एवढं रंगत नसतं. आणि सवंगडी चांगले असले की खेळाला देखील काय येतो, रंग येत असतो. आमच्या हरी महाराजांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची भक्ती आहे. त्यांचे आजोबा वैकुंठवासी शंकर महाराज भोगे यांनी स्वतः पांडुरंगाची मूर्ती घडवली होती, मंदिर बांधलं होतं आणि सगळ्या कामामध्ये प्रवीण होते. पखवाज असेल, गायन असेल, बरोबर आहे. बन्सी बाबांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांचीच पुण्याई आहे. आदिनाथ बाबा वगैरे सगळा परिवार, त्यांचा सगळा परिवार हभप आहे. मला वाटतं एकही बिगर हभपचं सापडणार नाही. विठाला 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 मेवणे हभप, जावई हभप, मुलं हभप, हभप. एक पवित्र परिवार. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबा. तुकोबारा सांगतात, मानवी देहाला तुम्ही जन्माला आलात ना, मग विचार करा. कारण मानवी जन्म, मानवी देह हा विचार प्रधान आहे. जसा भारत देश हा विचार प्रधान देश आहे. आपला वारकरी संप्रदाय हा व्यक्तिप्रधान नाहीये. वारकरी संप्रदाय विचार प्रधान आहे. एखाद्या संप्रदायामध्ये एखादा व्यक्ती येतो, तो क्रांती करतो. व्यक्ती आहे तोपर्यंत संप्रदाय चालतो. व्यक्ती संपला, संप्रदाय संपला, निस्तनाबूद होऊन जातात. काही संस्थान आपल्या देशामध्ये होऊन गेलेत. त्या व्यक्तीनं ते संस्थान सजवलं. मोठमोठे राजे, त्या संस्थानाबद्दल मला बोलायचं आहे. व्यक्ती आहे तोपर्यंत ते संस्थान, त्याचा तो अधिकार. पण व्यक्ती संपला, संस्थानच संपले. पण जिथे विचार आहे, ज्ञानोबरायांना जाऊन अर्थात समाधी घेऊन 750 वर्ष होऊन गेलेत. पण आजही ज्ञानेश्वरी आपण पाहिली की ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानाचं दान देते. चालता चालता सांगून जाईल तुम्हाला, माहीत असेल नसेल, ज्या वेळेला देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं, त्यातून 14 रत्न बाहेर आलेत आणि खूप मोठं धन सापडलं. ते सगळं धन कुबेरानं पैस खांबाच्या खाली दडून ठेवलेलं आहे. पाहायचं असेल कोणाला तर माझ्याकडे या. ज्ञानोबरायाचा जो पैस खांब आहे आळंदीत आपल्या नेवाशाचा, तिथे कुबेरानं ते धन ठेवलेलं आहे. अनेकांनी त्या पैस खांबाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तो शोध सापडलेला नाही. तुम्ही त्या पैस खांबाला कान लावा, तुम्हाला आतमधून ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा आवाज येईल आपल्याला. पण भाग्यवान असाल तर, कारण त्या लोकांचं ते काम नाही आहे. तार्किक लोकांचं काम नाही. अजून सांगतो चालता चालता, माझ्याकडे एक ग्रंथ मला मिळाला आता, ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या. सांगून जातो एक फॉर्म्युला. ज्याचे मणके दुखत आहेत, मणक्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय, हाडं दुखत आहेत, सांधेवात झालेलं आहे किंवा आणखी हाडांचा त्रास असेल, त्याच्याकरता ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या तुम्ही वाचा. एक महिनाभर अनुष्ठान करा आणि तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण आपल्याकडे अजूनही मान्यता आहे, एखाद्याला जर विंचू चावला तर मंत्राने विंचू उतरल्या जातो. जुन्या काळामध्ये अग्निअस्त्र, पर्जन्यास्त्र वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाच्या माध्यमातून धनुर्विद्यामध्ये ते मंत्र म्हणून तो बाण सोडला जायचा आणि ते अस्त्र प्रभावी अशा स्वरूपाचं ठरत होतं. तसं ज्ञानोबरायांचे अक्षर म्हणजे मंत्र आहेत. ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ज्ञानोबरायांचे शब्द, तुकोबरायांचे शब्द हे मंत्र आहे आणि त्या मंत्रांचं आपण जर अनुष्ठान केलं, मणके दुखत असतील तर 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्या त्याचं अनुष्ठान करा, तुम्हाला नक्की उपाय सापडेल. विठ्ठल मी का बोललो तर भारत देशातले जे संत आहेत त्या संतांनी आपल्याला विचार दिला, म्हणून हा देश विचार प्रधान देश आहे. आज भारत पाकिस्तान युद्ध जवळजवळ सुरू झाल्याच्या बरोबरीत आहे. रात्री 12:30 वाजता आपल्या
भारत सरकारनं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही हल्ले केलेत. 9 ठिकाणी अनेक अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून भारत सरकारचं आपण अभिनंदन करूया. जुन्या काळामध्ये पाकिस्तानवरती त्या पाकिस्तान त्या काश्मीरवरती हल्ला जर करायचा असेल तर अमेरिकेची परवानगी घ्यावी लागायची, इतर देशांची परवानगी घ्यावी लागायची. आता शासनानं सांगितलं आम्ही हल्ले करतोय, आम्हाला बाकीचं माहीत नाही का, आम्हाला तेवढा त्रास झालाय, जवळजवळ 27 आमच्या यात्रेकरूंना मारलंय त्या लोकांनी, आम्ही आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल मला मुद्दा मांडायचा आहे. अतिरेकी ज्या वेळेला आपल्यावरती आक्रमण करतात त्यावेळेला ते विचार करत नाही, आणि आपण ज्या वेळेला त्यांच्यावरती काही कारवाई करायची आहे त्यावेळेला आपण तरी कुठपर्यंत विचार करत बसणार. विचारप्रधान हा देश आहे, पण विचारप्रधान देश विचार करत असताना देखील 2 पद्धती आहे. धर्म आणि धर्माचा विचार या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुकोबराय सांगतात धर्माचे पालन पुढे करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करत असताना आपल्याला पाखंडी लोकांचं खंडन हे करावंच लागणार आहे. विठ्ठल म्हणून संप्रदाय विचारप्रधान आहे, माणूस हा विचारप्रधान आहे. या मानवी जीवनामधून विचार जर वजा केला तर खाली काय राहतं सांगा. आपल्याकडे 4 खाणी सांगितल्या गेल्यात. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज. अंड्यापासून ज्यांचा जन्म होतो त्याला अंडज म्हणतात, बीजापासून ज्यांचा जन्म होतो त्याला उद्बीज म्हणतात, घामापासून ज्यांचा जन्म होतो ज्या जीवांचा त्याला स्वेदज म्हणतात, आणि जारापासून ज्यांचा जन्म होता त्याला आपण जारज म्हणतो. या सगळ्या 4ही खाणीमध्ये आपण जारज योनीमध्ये आहोत. जास्त विस्तार करण्याकरता आपल्याकडे वेळ नाही आहे. जारज योनीमध्ये आपण सगळे जण जन्माला आलोत. आणखी 4 प्रकारचे वर्ग सांगितलेले आहेत. काही प्राणी जमिनीवरती राहतात त्यांना आपण भूचर म्हणतो, जीवशास्त्रामध्ये शिकवलं आपल्याला. काही प्राणी आकाशामध्ये राहतात त्यांना आपण बोलत जाणार खेचर म्हणतो. काही प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना आपण जलचर म्हणतो. पण काही प्राणी पाण्यातही राहतात आणि जमिनीवरती राहतात त्यांना आपण उभयचर म्हणतो. बेडूक पाण्यामध्ये राहतो आणि जमिनीवरती राहतो. साप कधी कधी पाण्यातही राहतो, जमिनीवरती राहतो, यांना आपण उभयचर म्हणतो. काही माणसं उभयचर असतात. गावामध्ये कीर्तन भजन असलं तरी कीर्तनाला येतात, तमाशा असला तरी काही अडचण नाही, उभयचर म्हणतात त्यांना. सगळीकडे हजर आहेत. मला मुद्दा मांडायचा, एवढे प्राणी परमात्म्याने जन्माला घातले, या सगळ्या प्राण्यामध्ये एक प्राणी असा आहे तो उभा आहे. बाकी सगळे मॉडेल त्या ब्रह्मदेवानं आडवे बनवलेत. माणूस नावाचा प्राणी उभा बनवला. त्या ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा सगळे प्राणी आडवे बनवलेत, एकच माणूस नावाचा प्राणी उभा बनवला, काय बरं कारण? त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, दर पंचवार्षिकला निवडणूक येत असते, त्या निवडणुकीमध्ये माणसाला बोला ना उभं राहता आलं पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवाने आपल्याला उभं बनवलं, असा त्याचा अर्थ नाहीये. या माणसानं उभी देवाच्या करिता प्रयत्न करावेत. या माणसानं उभ्या असणाऱ्या माणसानं देवाच्या दिशेनं वाटचाल करावी, एवढ्या करता उभं बनवलंय. विठ्ठल विठ्ठल आपण नेहमी ऐकतो, बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. विचाराची शक्ती फक्त माणसाच्या ठिकाणी आहे, आणि कहे जाण नाही कोठे, आणि कहे जाण नाही कोठे, आणि कहे जाण नाही कोठे, आणि कहे जाण नाही कोठे. देई गडे देवाचे भजन
देहामध्ये आपण करू शकतो, अन्यथा इतर देहामध्ये भगवंताचं भजन, पूजन, कीर्तन, पारायण या गोष्टी शक्य नाही. एखाद्या सापाला वाटलं चला नंदकिशोर महाराजांचं कीर्तन आहे, कोबरा नाग कीर्तनामध्ये आला, कशा करता? कीर्तन ऐकायला. महाराज सुद्धा थांबेल का? त्याला वाटलं चला नाथ बाबा सांगतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे, संताचे नाही देणं महाराजाचे पाय तरी धरू, म्हणून तेव्हा ते कीर्तना त्या कुत्र्याला हाकलून दिलं. बघा, ते कीर्तनाला आलं होतं. ते कोणी म्हणू नये मला लाटे वस्तीवरती महाराज तुमचं कीर्तन होतं, कुत्रं सुद्धा नव्हतं, म्हणून ते हजेरी लावली त्यानं. नाही ना, इतर देहामध्ये नाहीये, शक्यच नाहीये. काही प्राणी संतांच्या सानिध्यामध्ये आले, त्यांचा उद्धार झाला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. अनेक प्राणी आपण पाहतो. पंढरपूर क्षेत्रामध्ये ठाकूर बाबा होते वारकरी, त्यांचा एक कुत्रा होता. कुत्रा पंढरपूरची वारी करत होता. आम्ही गेल्या वर्षी पंचक्रोशीची परिक्रमा केली ना, एक कुत्रा पंचक्रोशीमध्ये पूर्ण पंचक्रोशी त्यानं पूर्ण केली. हरी बाबा, पंचक्रोशी झाली, ते कुत्रं कुठं गायब झालं काही लक्षात नाही आलं. पण सांगू, पंढरपूरमध्ये आम्ही परिक्रमा करत होतो, पंढरपूरमध्ये तेच कुत्रा आम्हाला दिसलं. काय नवल झालं माहीत नाही. तुम्ही श्रद्धा म्हणा नाही तर अंधश्रद्धा म्हणा. मागच्या जन्मामध्ये काहीतरी त्यांना भक्ती घडली म्हणून ते कुत्रे भगवंताच्या जवळ येतात, भजन कीर्तनामध्ये येतात. काही काही कुत्रे आरतीच्या वेळेला असे उभे राहतात, काही काही कुत्रे पायात चपला घालून उभे राहतात. विठाला 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 हरी विठाला विठाला. म्हणून भारत देश त्यातल्या त्यात मानवी देह हा विचार प्रधान आहे, मला इथं बोलायचं आहे. आणि विचार या शब्दाचा अर्थ असा आहे, मानव देहामध्ये विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे. कशाचा विचार आहे? संत सांगतात सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. जगताचा विचार करावा, परमात्म्याचा विचार करावा आणि जीवाचा विचार करावा. या तीन गोष्टीचा प्रत्येकाने विचार करावा. आणि आम्ही सांगतो म्हणून नाही, तुम्हाला देवाने जी बुद्धी दिली, देवानं तुम्हाला जे शरीर दिलं, देवानं जे तुम्हाला इंद्रिय दिले, त्या इंद्रियाच्या शरीराच्या बुद्धीच्या आधारानं तुम्ही तो विचार करा. कसा करा? सार काय आणि असार काय, सारासार विचार करा उठा उठी. त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सार विचार हरी पाठ, हो सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार हरी पाठ. त्रिगुण हे सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार निर्गुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार हरी पाठ. त्रिगुण असार निर्गुण सार. त्रिगुण म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण. या तीन गुणापासून जे निर्माण झालंय ते सगळं असार आहे. सत्वगुण सुद्धा असार आहे. सत्वगुण सुद्धा हा बाधक अशा स्वरूपाचा आहे, बंधनकारक अशा स्वरूपाचा आहे. मला सांगा, लोखंडाची बेडी आणि सोन्याची, लोखंडाची बेडी बांधून ठेवते आणि सोन्याची असली काय आणि लोखंडाची असली काय, बेडी ती बेडीच आहे. तमोगुण असला काय, रजोगुण असला काय, सतोगुण असला काय, सतोगुण देखील बंधनकारक अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून त्रिगुण असार. संपूर्ण हे जग गुण या तीन गुणापासून बनलेलं आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. हे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले. हे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन, हे
काका किती वाजेपर्यंत करायचे तेवढं सांगा बरं, कारण उशिरा सुरू झालं हे जरी बरोबर असलं तरी वेळेवरती गाडी जरी लेट झाली ती वेळेवरती स्टेशनवरती पोहोचवणं हे कोणाचं काम आहे? ड्रायव्हरचं काम आहे. ड्रायव्हरनं गाडी लेट होऊ देता कामा नये. जरी उशिरा निघाली तरी वेळेवरती पोहोचवणं. जगन्नाथ अण्णांनी एक दिवस सांगितलं, एका स्टेशनवरती गाडी बरोबर वेळेला आली, 7ची गाडी 7ला आली सर. प्रवाशांना आनंद झाला, वेळेवरती गाडी आली. ड्रायव्हरचा सत्कार, हार नारळ पाकिट ड्रायव्हर करता. ड्रायव्हर म्हटलं तुम्ही काय करता? तुमचा सत्कार, वेळेवरती गाडी आणली. तो म्हटलं मी सत्काराला पात्र नाही आहे. म्हटलं का नाही? म्हटलं ही गाडी आजची नाही कालची लेट झालेली आहे. वेळ पाळणं महत्वाचं आहे. चला, प्रकाराचे 3 अजून 15-20 मिनिटं चालेल ना? परत कोण नाही कोणा हे बाबाला परत बोलू नका, हे लेट करतंय, तसं नको व्हायला. आणि पहिलाच आमचा शिक्का थोडा वेगळा बसलाय, वाटापूरवाल्याला माहीत आहे. पण मी कडक स्वभाव सोडून दिला आता. पण आता मी कसंही वागलो तरी कडकच वाटतं त्याला, मी तरी काय करू? विठाला 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 विठाला. हा कदाचित पाटीलकीचा दोष असावा, द्या सोडून. कारण कानेगावचे आम्ही पाटील आहोत ना, दरी नेवाशात राहिलो असलं तरी. याचा धरी ना अभिमान करीना पुले जतन. जाऊ द्या, काय चाललं आपलं? 3 प्रकारचा गुण आहे, सत्वगुण, रजगुण, तमगुण. आणि संपूर्ण सृष्टी या त्रिगुणात्मकच अशा स्वरूपाची आहे. आता आपण कीर्तनाला बसतो, सगळ्यांचा सत्वगुण जागा आहे. पण कीर्तन संपलं, जाता जाता एखाद्या माणसाचा थोडा कट लागला, मग कोणता गुण नाही ना, थांबल मधला येऊ दे ना. लगेच तो गुण कस काय? कीर्तन संपल्या लगेच कोणी शिवाय देणार आहे का? नाही ना. कट लागल्यानंतर हे बाबा तुला दिसलं नाही का? हा तुला दिसलं नाही का? आणि मग तमगुण चालू होतो, आणि मग विष्णू सहस्त्रनाम चालू होतं. त्या वेळेला तो गुण प्रधान असतो. 2 गुण सुप्त असतात, 1 गुण त्या ठिकाणी प्रगट असतो. सगळं जग या गुणामध्ये गुणाचा बांधा, गुणाचा बांधा, गुणाचा बांधा, गुणाचा बांधा. त्याची नाही गुण सोदा, त्याची नाही गुण सोदा, त्याचे नाही गुण सोदा, त्याचे नाही गुण सोदा. देह त्रिगुणाचा बांधा, बांधा देह त्रिगुणाचा बांधा, देह त्रिगुणाचा बांधा, देह त्रिगुणाचा बांधा, देह त्रिगुणाचा बांधा. त्याचे नाही गुण सुधा, त्याचे नाही गुण सुधा, त्याचे नाही गुण सुधा. जग 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण. आणि त्याच्यात हा माणूस, देह त्रिगुणाचा बांधा, माझी ना. हे सगळं जग जर गुणामध्ये आहे तर ज्ञानोबाराय सांगतात त्रिगुण असार. माझा विषय आहे निर्गुण हे सार, कारण अभंग सारासार विचार करा उठाउठी आहे. देहाचा विचार आपण नंतर करू, जगाचा तर विचार करू. हे सगळं जग असार आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानोबाराय सांगतात लटका व्यवहार सर्व संसार, वाया एरधार हरिवीन. देह अधिकाय खरा, देह संबंधी पसारा. पुढे बुजगावणे चोरा, रक्षण से भासत से. शेतामध्ये ते असं ठेवलेलं असतं, काय म्हणतात त्याला, वर मडकं असतं, त्याला कान नाक डोळे, काही काही लोक त्याला खूप सजवतात, असं वाटतं खरंच आहे. पण ते माणसा करता का जनावरा करता ते बुजगावणं? आपण काय त्याला नैवेद्य दाखवतो का? आरती करतो त्याची? तसं या मानवी देहामध्ये राहून जर विचार नसेल तर संत सांगतात ते बुजगावणं आहे. विठाला 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 विठाला. माणसाची
किंमत माणसाचा माणूसपणा त्याच्या आकारावरती आहे का विचारावरती आहे? बोला ना. माणूस कशावरून सिद्ध होतो? आकारावरून सिद्ध होत नाही, तो त्याच्या विचारावरून सिद्ध होतो. म्हणून विचार प्रधान आहे. विचार नसेल तर माणसं त्याला माणूस म्हणत नाही. आमचे संदीपान बाबा शिंदे सांगत असतात, काही माणसं फक्त श्रावण महिन्यामध्ये माणसं होतात. नाही कळलं? काही माणसं फक्त श्रावणामध्ये माणसं राहतात, बाकी 11 महिने माणसं नसतातच मुळी. श्रावणाच्या अगोदर एक अमावस्या असते. कानिपनाथ बाबा, काय त्या अमावस्याचं नाव? हे गटारी तिचं नामकरण केलं कोणी? लाटे मामा. बहुतेक त्याच संप्रदायातल्या लोकांनी केलं असेल, गटारी संप्रदाय. माणूस फक्त देखणा असला पाहिजे, वरून त्याचा आकार माणसाचा असेल त्याला किंमत नाही महाराज. मनुष्य रूपेण मृगांश्चरंती नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. म्हणून मानव देहाला आलात ना, ज्ञानोबा सांगतात, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. मानवी देहाला आलात, मृत्यू लोकामध्ये आलात ना, तुला विचार केल्याशिवाय पर्याय नाही. तो विचार कर बाबा. सारासार विचार करा उठाव, सारासार विचार करा उठावणी, सारासार विचार करा उठाव, सारासार विचार करा उठाव. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. एक दोन उदाहरण देतो. सार काय आणि आसार काय? राजहंस पक्षी असतो, त्या राजहंसापुढे आपण दूध ठेवा. राजहंस काय करतो? दूध पिऊन घेतो आणि पाणी बाजूला काढतो. ती विद्या, ते ज्ञान, ते वर्म फक्त राजहंसाला माहित आहे. त्याच्यातून तो काय करतो? पाणी बाजूला करतो. तर खरं सांगू तुम्हाला, या जगामध्ये फक्त गायच चांगलं दूध देते, तिथून पुढे सगळं दूध बिघडलं जात आहे. पंढरपूरमध्ये किती यात्रा भरली ना बाळासाहेब महाराज, दूध कमी पडत नाही. पंढरपूर आम्ही चातुर्मासामध्ये राहिलो, त्या दूधवाल्याला सांगितलं, का हो किती पातळ दूध आहे, किती पाणी टाकता दुधामध्ये? ते म्हणले, महाराज आम्ही दुधात पाणी कधीच टाकीत नाही, गाळ्याच शपथ. मग पाण्यातच थोडंसं दूध टाकतो मी. दुधात पाणी टाकीत नाही. माझं दुधात हे पाठी सगळ्यांच्या, काय अडचण. हे संपूर्ण जगत आणि या जगतामध्ये सार काय असणार काय हे जर शोधायचं असेल, त्याकरता राजहंसाची नजर असली पाहिजे. राजहंस काय करतो? दुधातून पाणी वेगळं करतो. जुन्या काळातला शेतकरी जुने खळे 12 बैलाच्या अशा पाठी चालायच्या खळ्यामध्ये. ते खळ महिना 2 3 महिने चालायचं. मध्ये असा एक मोठा खांब उभं करायचा, त्या बाजूला ते बैल असे फिरवायचे. अगोदर ते सगळी जमीन चांगली स्वच्छ करायची, सारून घ्यायची आणि त्याच्यावरती ते खळं. आणि एकदा ते मळून झालं मग त्याला उपणायचं. बरोबर? वारा जसा येईल तसं ते उपणायचं. आपल्याला माहिती आहे, जसं वारा येईल तसं उपणायचं. आपल्याला माहितीच आहे ते, जसं वारा येईल तसं उपणायचं. तिकडून वारा आला का आपलं उपणायचं, आपल्याला माहितच आहे ते कुठंतरी वरती उभं राहायचं, जसं वारा येईल तसं उपणायचं. मग जे भूस पुढे जातं आणि सार असणारं धान्य खाली राहतं. या शेतकऱ्याला, अर्थात त्याला कुणबी म्हटलंय ज्ञानोबारायांनी, त्या शेतकऱ्याला ती जाण आहे, कसं उपणायचं, कधी उपणायचं. राजहंसाला ती नजर आहे, शेतकऱ्याला ती नजर आहे. ज्ञानोबारायांनी आणखी एक उदाहरण दिलंय. जुन्या काळामध्ये आमच्या माऊल्या घुसळण करायच्या. घुम घुम करीती, घुम घुम करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी, छंदे छंदे डोलती. त्या गवळणी ही घुसळण करायच्या. आता घुसळण करत असताना तो डेरा, ती रवी, तो खांब, ती दोरी, ते सगळं अलौकिक होतं महाराज. आता रवी अशी बारीक झाली, रवी आता ती रवी गेली, आता मिक्सर आलं, फुर्र आलं काम. एका फुरक्यात गावरान तूप संपून जातं. आता तूप नाही राहिलं. मुलाने सांगितलं, आई तूप. आई म्हणते, चूप, कशाचं तूप रे, डाळला खा, गपचिप बस. खाणं बिघडलं महाराज आता. म्हणून माणसं मरेपर्यंत जगत नाही, अगोदरच मरून जातात. जुन्या मावल्या ते घुसळण करायच्या. मग त्या इथपर्यंत बांगड्या, मग त्या बांगड्या वाजायच्या, ते घुसळण, त्या डेऱ्याचा आवाज व्हायचा.
मग ते असं घुसळण करता करता त्या दह्यापासून ती माऊली काय करायची, ताक वेगळं करायची आणि लोणी वेगळं करायची. त्याच्यामध्ये उनवणी शिळवणी ते टाकायचं आणि ते कोणालाही जमत नाही. त्याला ती गावरान माऊली असावी लागते. शिकलेल्या मुलींना जमेल मला नाही सांगता येणार. विठाला विठाला त्याच्यातली जी तज्ञ माऊली आहे तिलाच ते शक्य आहे. लोणी बाजूला करणं आणि ताक बाजूला करणं. ताक म्हणजे आसार आहे, लोणी म्हणजे सार आहे, भूस म्हणजे आसार आहे, धान्य म्हणजे सार आहे, दूध म्हणजे सार आहे, पाणी हे आसार आहे. तसं हे जे जगत आहे, जगत आसार आहे. याच्यामध्ये एकच परमात्मा खरा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. भगवंत भगवंत. सुंदर प्रमाण दिले महाराजांनी. फलकट तो संसार येत सार भगवंत, सार 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 विठोबा, नाम तुझे सार मनोनी शिळ पाणी जपे वारंवार. हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान शंकर परमात्म्याला कळलंय या संसारामध्ये काहीच खरं नाही, खरं परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून तो बाबा कैलासावर जाऊन बसला. या जगामध्ये परमात्मा खरा आहे, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा सगळं खोटं आहे. ज्ञानोबा सांगतात लटका व्यवहार. तुम्ही म्हणाल महाराज बाबा सगळं जर लटका आहे तर तुम्ही कीर्तन करता, तुमच्याकडे माईक आहे, आम्ही एवढे सगळे बसलोय, मंडप घातला, ही वस्ती आहे, आम्हाला मुलं बाळं जावई ट्रॅक्टर सातबारा उतारा सगळं आहे, आणि तुम्ही याला खोटं ठरवता. मग खोटं जर आहे तर आम्हाला खरं का वाटतं, आणि खरं वाटून आम्हाला याच्यापासून सुख दुःख का होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं सांगू हा सगळा मायेचा पडदा आहे. माया आपल्याला खरं आणि खोटं कळू देत नाही, ही भगवंताची माया आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माया अत्यंत कठीण आहे. जमका अजब तडाका बे तो क्या जाने लडका बे. मायेचा तडाका नाही कळू देत आपल्याला. खरं ते खोटं वाटतं आणि खोटं ते खरं वाटतं. दुःख होण्याकरता वस्तू खोटीच असली पाहिजे असं काही नाही, खरीच असली पाहिजे असं काही नाही. खोट्या वस्तू सुद्धा आपल्याला दुःख देतात. कसं दुःख देतात सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल खोटी वस्तू देखील आपल्याला दुःख देते. जुने कीर्तनकार मंडळी उदाहरण द्यायचे, 2 मिनिटाच्या आत सांगतो. एकाच्या घरी पाहुणे आली दुपारच्या वेळेला. आता जुना काळ, दूध नव्हतं घरामध्ये. तिने सांगितलं पाहुण्याला चहा करायचा, दूध घेऊन या कुठून. तो सगळ्या तामसवाडीमध्ये फिरला पण दूध नाही मिळालं त्याला. एक कपभर दूध मिळालं नाही त्याला तामसवाडीत. दुपारची वेळ, रागच आला त्याला. कोणाचा? तामसवाडीवाल्यांचा. गावामध्ये मला कपभर दूध मिळू नये, काय आपली इज्जत आहे, काय आपली लायकी आहे. कोरा करकरीत चहा पाहुण्याला पाजला. पाहुणे निघून गेले. बायकोला सांगितले हे बघ आता बाजारात जातो म्हैस घेऊन येतो, दूध मिळू नये मला गावात. म्हैस आणण्याकरता गेला. कुठं? गोडेगावला. आता हे जसं बाजारला गेलं तशी कुंभारवाड्याला गेली. कुंभाराकडून 1-4-5 मडके घेऊन आली ती गाडगे मडके. याला गावात कोणी कपभर दूध दिलं नाही, त्याला बाजारात म्हैस कोण दिलो. बिगर म्हशीचंच मागे आलं. संध्याकाळ झाली होती. कोपऱ्यात अशी मडके ठेवले, उतरण रचलेली होती. त्याची नजर गेली. विचारलं का ग ती उतरण मडके कशा करता? अहो म्हणले तुम्ही गेले म्हैस आणण्याकरता आणि मग ते मडके मी घेऊन आले. म्हटले मोठं मडकं कशा करता? अहो म्हणले ते दूध तापवण्याकरता. त्याच्यापेक्षा वरचं अवले ते दही ठेवण्याकरता. त्याच्यापेक्षा वरचं अवले ते ताक ठेवण्याकरता. त्याच्यापेक्षा वरचं म्हणले ते लोणी ठेवण्याकरता. सगळ्यात वरचं अहो म्हटले याच गावामध्ये माझी धाकटी बहीण दिलेली आहे, तिला जर कधी दुधाची गरज पडली तर तिला दूध देण्याकरता वरचं गाडगं. त्याने सांगितलं अजिबात जमणार नाही, मी तुझ्या बहिणीला दूध देऊ देणार नाही.
तिनं सांगितलं माझी धाकटी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, एखाद्या वेळेस आलं तिच्याकडे पाहुणे जर आले, दुधाची गरज पडली तर तुमचं काय बिघडलं, मी माझ्या बहिणीला दूध देणार म्हणजे देणार. यानं सांगितलं, एका शब्दात सांगतोय, तुझ्या बहिणीला मी दूध देऊ देणार नाही. तिनं सांगितलं काही झालं तरी चालेल, पण माझ्या बहिणीला दूध देणार म्हणजे देणार. म्हैस कुठे आहे? म्हशीचा पत्ता नाही. दोघांचे भांडणं सुरू झाली. तिने सांगितलं मी माझ्या बहिणीला दूध देणार. याने सांगितलं अजिबात नाही जमणार. यानं काठीच उचलली, मारतोच म्हटलं. आता समोर एक वारकरी राहत होता, त्याने पाहिलं, अरे म्हशीचा पत्ता नाही, दोघं जण दुना करता भांडतायत. तो असा पायऱ्या चढून वर आला, दोघांचे भांडणं चालू होते. त्यानं अशी बाई पाठीमागे केली आणि भांडणाऱ्याच्या त्या पतीच्या गालामध्ये जोरात मारली गणेश बाबा. अंदाज बरोबर आहे, काय काळजी नाही. जोरात त्याच्या गालामध्ये मारली. तो म्हणाला, अहो का मारता? हा म्हटलं का मारता म्हणजे लाज नाही वाटत? अहो मग का मारता तुम्ही? तुझ्या म्हशीने माझा 2 वाफे घास खाल्ला म्हणे. बरी पिढ आहे का? मग म्हैसच नाही, तुझा घास आला कुठून? म्हणलं माझा घास नाही, तुझी म्हैस नाही, दुधा करता कशाला भांडता? तुम्हाला कळतं का काही? याचा अर्थ हा प्रपंचही तसाच आहे, हा सगळा खोटा आहे. या जगामध्ये एकमेव परमात्मा खरा आहे. म्हणून तुकोबऱ्या सांगतात बाबांनो, एक काम करा, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबा. सारासार विचार, सार काय असार काय, खरं काय खोटं काय, विवेक काय अविवेक काय, पाप काय पुण्य काय, धर्म काय अधर्म काय, या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार करावा आणि त्या पद्धतीनं मार्गाक्रमण करावं. खोटं ते सोडून द्यावं, चांगलं ते स्वीकारावं. अधर्म तो त्याग त्याचा करावा आणि धर्माचा स्वीकार करावा. व्यसनाचा त्याग करावा आणि चांगल्या जीवनाचा अंगीकार करावा. अशा अनेक गोष्टी आहेत. तुकोबऱ्या सांगतात विचार करा, कारण माणूस हा विचार प्रधान आहे. ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही त्यांच्या जीवनामध्ये सुख मिळूच शकत नाही. लहानपणी मला वाटतं 9वीला काहीतरी कविता होती, 18व्या अध्यायाच्या त्या ओव्या आहेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारतो धनुर्धारा, त्याच्या खाली जे ओव्या आहेत, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, पुढे संत तेथे विवेका. जिथे संत आहे तिथे विवेक आहे, जिथे संत नाही तिथे विवेक नाही. म्हणून आपल्या घरामध्ये संत आले पाहिजेत, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी पाहिजे, कारण ज्ञानेश्वरी हा विचारी ग्रंथ आहे. आपल्या घरामध्ये गाथा पाहिजे, कारण गाथा तुकोबरायांचा विचार आहे. या न्यायानं विचार आपल्या घरामध्ये असावा. सारासार आपल्याला कळतं. आपल्याला जर हे कळत असेल तर पुढच्या पिढीला देखील तो विचार दिला पाहिजे. तुकोबराय सांगतात सारासार विचार करा, कधी मधी असं आहे का? उठाउठी या शब्दाचा अर्थ तात्काळ करा, कारण देह क्षणभंगूर नाही वरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल पासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. कधी हा देह संपून जाईल काही सांगता येते. म्हणून काय करा, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून जरी करणे असेल गोड शेवट गा. याचा अर्थ असा आहे, उठी या सगळ्या गोष्टी करा. म्हणून महाराज सांगतात सारासार विचार करा, उठी काय करा, नामधरा कंठी विठोबाचे, परमात्म्याचं भजन करा. विठोबार जय विठोबार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, पार कुमाई, जय विठोबार कुमाई, पार 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 कुमार कुमाई, पार कुमार कुमाई, पार कुमाई, पार कुमार, पार कुमाई, 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 पार कुमाई. नामधरा कंठी विठोबाचे, परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करायचं. याचा अर्थ अहर्निश चिंतन करायचं.
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आपलं काम करायचं, आपलं वर्णाश्रमानुसार मिळालेलं जे कर्म आहे ते योग्य पद्धतीने करावं. असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा रात्रंदिवस परमात्मा चिंतन करावं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून महाराज सांगतायत नामधरा कंठी विठोबाचे भगवंताचं नामस्मरण करावं. रात्रीच आळंदी क्षेत्रामध्ये खूप मोठा सप्ताह चालू आहे. ज्ञानोबारायांचं जे आळंदीचं संस्थान आहे त्या संस्थांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम चालू आहे. गुरुवर्य आदरणीय पांडुरंग बाबा घुले यांचं कीर्तन होतं आणि त्यांनी दृष्टांत दिला एक नामस्मरणाची महती कशी आहे तेवढा एक दृष्टांत देतो आणि कीर्तनाला विराम देतो. विठ्ठल 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 कंठी विठोबाचे भगवंताचं नामस्मरण एक एक नामस्मरण असं आहे की अनंत जन्माच्या पापाला मुक्त करणार अशा स्वरूपाचं. त्यांनी उदाहरण दिलं. 2 भाऊ होते, एक धार्मिक होता आणि एक नास्तिक होता. धार्मिक भाऊ भजन कीर्तन प्रवचन याच्यामध्ये प्रवृत्त व्हायचा. कुणी गावामध्ये संत साधू आले की त्यांना घरी घेऊन यायचं, त्यांना भोजन वगैरे सत्कार समारंभ करायचा. पण ते लहान भावाला पटत नव्हतं. साधू पाहिले की याच्या तळपायाची आग बोला ना मस्तकाला जातो. त्यात कशी जाती मला नाही माहिती, कारण आपली आग झालीच नाही कधी. याची तळपायाची आग मस्तकाला जातो. काही काही लोकांना असे गंधावाले माणसं पाहिले का असं वाटतं यांना गोळ्या घालावं की काय असं वाटतं. काही काही लोकांना ते काय त्यांचं बांधरेट्याला असतो माहित नाही. काही लोकांना होतं तसं. मोठा भाऊ धार्मिक अनेक पद्धतीने सत्कार काय असेल साधू पूजन करत होता, देवधर्म पंढरपूरची वारी वगैरे काय सगळं. पण हे लहानाला ते समजत नव्हतं आणि त्याला कसं तरी व्हायचं. कसं तरी म्हणजे ते संत आले की हा कडी लावून आतमध्ये बसायचा. मोठ्या भावापुढे काही चालत नव्हतं. मोठ्या भावाने सगळं कमवलेलं होतं, याला काही ते रुचत नव्हतं. एक दिवस संत आले पण मोठ्या भावाला असं वाटायचं याचं कल्याण झालं पाहिजे, याचा उद्धार झाला पाहिजे. मोठे साधू आले एक दिवस. साधूला सांगितलं साधू बाबा माझा लहान भाऊ नास्तिक आहे आणि त्याचा उद्धार तुम्ही करा, त्याला काहीतरी उपदेश करा. त्याने सांगितलं काय काळजी नका करू. साधू आले आणि या लहान भावानं आतून कडी लावून घेतली, आतमध्ये बसला. साधूनं सांगितलं मी येतो पण मला वाजत गाजत न्या. वाजत गाजत साधू आले, त्यानं कडी लावून घेतली. त्यानं पाहिलं साधू आले. साधूचं जेवण वगैरे सगळे झालं आणि परत साधूने सांगितलं ते वाजवा. याला वाटलं पाहिजे गेले म्हणून. परत ते काय असेल ते टाळ मृदंग बाकी नव्हतं काही डीजे वगैरे, ते सगळा वाद्य वाजत गेले. याला असं वाटलं साधू गेले. तोपर्यंत घरच्यांनी बाहेरून कडी लावून घेतली साधूनं सांगितल्यावरून. याला वाटलं साधू गेले आणि आतली कडी उघडली तर बाहेरून कडी लावलेली. मोठमोठ्याने ओरडू लागला कडी उघडा कडी उघडा. साधू दारामध्ये उभा राहिला. मी साधू आहे, तुझ्या बंधूनं निमंत्रण दिलं म्हणून आलो, पण तुझा उद्धार करायचा आहे मला. फक्त एकदा हरी म्हण. त्यांनी सांगितलं काही झालं तरी चालेल पण तुम्ही जे म्हणता ती मी म्हणणार नाही. हरी नाही म्हणला. त्याने सांगितलं बाबा एकदा हरी म्हण, मी जातो कडी उघडतो. त्याने सांगितलं मेलो तरी चालेल पण तुम्ही जे म्हणता ते मी म्हणणार नाही. साधूनं कडी उघडली, तो बाहेर आला. साधू आता ब्रह्मचारी होते. एक डाव टाकला त्याला खाली पाडलं, नरडच दाबलं त्याचं. मारतोच म्हणला तुला, एकदा हरी म्हण. त्याने सांगितलं तुम्ही जे म्हणता ते म्हणणारच नाही. साधूनं त्याचं ते असं इथं असतं ते हेच धरलं घाटी का बरं दाबलं. हरी म्हण एकदा बरं का हरी बाबा. त्याने विचार केला हे बाबा अर्धान बाबा मारले, याला काय मागे पुढं गोसैरड याच्यावरती काय केस चालायची. त्यापेक्षा म्हटलं एकदा हरी म्हणून घेऊ सुटून जाऊ. तर म्हणलं हा म्हणतो हरी. एकदा हरी म्हटला, साधूनं सोडून दिलं. म्हटले काय अडचण नाही. हे हरी एकदा म्हटलं ना, हे नामस्मरण कोणाला विकू नको. एकदा हरी म्हटला, बळजबरीनं म्हटलं काय अडचण नाही, पण एक काम कर विकू नको कोणाला. बराच काळ लोटला गेला. त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर यमदूत आले, त्याला घेऊन गेले यमदरबारामध्ये. सगळा 7/12चा उतारा त्याचा पाहिला आणि उतारा पाहायला मिळतो आतमध्ये एक गुप्त रीतीने चित्रकार ठेवलाय देवानं. तो सगळं रेकॉर्डिंग करतोय. कोणत्या इलेक्शनच्या काळामध्ये किती कोंबड्या किती बकरं कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय पाप केलं हे सगळं चित्रीकरण असतं. म्हणून त्याला काय म्हणतात
चित्रगुप्त म्हणतात. चित्रगुप्ताने सगळा 7-12चा उतारा त्याला दाखवला. काहीच कधी नामस्मरण त्याच्याकडे घडलं नाही. पण त्या दूतानं सांगितलं, महाराज एक आहे. साधूनं सांगितलं म्हणून एकदा काय म्हटलंय, हरी म्हटलंय, याचं काहीतरी आपल्याला पुण्य झालंय, त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. ते यमराजाने विचारलं, म्हटले तुला या हरीच्या बदल्यामध्ये काय पाहिजे सांग, आणि मग बाकी तू नरकाला जायला मोकळा. मग त्याच्या ध्यानात आला, अरे साधूने हे काय नाही सांगितलं. त्याने सांगितलं, हरी नामाची किंमत तुम्ही ठरवा काय असेल ती. यमदूताला तर यमराजाला तरी कुठं माहित होतं हरिनामाची किंमत किती आहे. म्हणले मला नाही माहिती. म्हणले मला त्या हरिनामाची किंमत सांगा, मग मी मागेल तुम्हाला काय जे मागायचं ते. हरिनामाची किंमत काय होते तेवढं सांगा. यमराजाला देखील माहित नव्हती. यमराजा म्हटलं चला आपण इंद्राला विचारून येऊ. चला इंद्राकडे. याने सांगितलं इंद्राकडे येतो, पण मी तसं नाही येणार, मला पालखी करा म्हणले. पालखीत मला बसवा. आणि यमराजाला सांगितलं तुम्ही पालखी खांद्यावरती घ्या. हा म्हटलं बर. त्याला पालखीत बसवलं. इंद्राकडे गेले. इंद्राने सांगितलं हे हरिनामाची किंमत काय आहे. इंद्राने सांगितलं आपल्याला नाही माहिती बाबा. म्हणलं मग ब्रह्मदेवाला विचारावं लागेल. थोडक्यामध्ये सांगतो. चला ब्रह्मदेवाकडे. याने सांगितलं येतो ब्रह्मदेवाकडे इंद्रा, पण तुला पालखी खांद्यावर घ्यावी लागेल. यमराज, इंद्र आणि आणखी 2 यमदूत, 4 जण पालखी घेऊन ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला वाटलं कोणीतरी मोठा महात्मा आला, नामाधारक आला. ब्रह्मदेव समोर आला. ब्रह्मदेवाने विचारलं काय. म्हटले हरिनामाची किंमत सांगा. ब्रह्मदेवाने सांगितलं आपल्याला माहित नाही भाऊ. म्हटले वा भोई, घ्या पालखी खांद्यावरती. शंकराकडे जो भगवान शंकराकडे. भगवान शंकर रात्रंदिवस हरी हरी म्हणतायत. शंकराने सांगितलं मी नामस्मरण करतो, पण मला पण माहित नाही बाबा हरिनामाची काय किंमत आहे. हरिनाम आपण त्या बदले काय देऊ शकतो मला माहित नाही. आणि मग ब्रह्मदेव, भगवान शंकर, कल्याण मासिकामध्ये आलेली ही घटना आहे, कथा आहे. रात्रीच बाबांनी सांगितली. मग ब्रह्मदेव, शंकर, यमराज आणि इंद्र या 4घांनी ते पालखी घेतली आणि विष्णूकडे गेले. ज्याचं ते नामस्मरण आहे त्या भगवान विष्णूला विचारलं. म्हटले भगवंता तुमचं जे हरीचं नाव आहे एकदा यानं घेतलंय, याला याच्या बदल्यात काय द्यायचंय. भगवान विष्णूने भगवान हरीने सांगितलं अरे ज्याच्या पालखीचे भोई प्रत्यक्ष भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज होतात, याला आणखी काय किंमत द्यायची, याच्यापेक्षा आणखी काय दिलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, त्याला माझ्या मांडीवरती बसवा. सगळ्यांनी त्याला भगवंताच्या मांडीवरती बसवलं आणि तो जो भक्त आहे भगवंताच्या विग्रहामध्ये विलीन झाला. हे हरिनामाचं फल आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात नामधरा कंठी विठोबाचे. आणि असं भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धरलं त्यानं काय होणार आहे. अभंगाचं दुसऱ्या चिंतने दयाच्या चिंतने निर्सेल संकट. दयाच्या चिंतने दया संकट. दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्सेल संकट. निर्सल संकट. दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या
चिंतने निरसेल संकट. तुकोबराय सांगतात त्या भगवंताचं चिंतन केलं की संकटच राहणार नाही. महाराज सांगतात दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलवीरा. भगवंताचं नामस्मरण त्या भक्ताला निर्भय बनवत असतं, निर्भय बनवतं. आम्ही आता गळ्यामध्ये माळ घालून सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो महाराज, पण कधी कशाची भीती वाटली नाही. चोरही अजून आले नाही, कारण चोरांना माहिती यांच्या खिशात काय सापडायचं, सापडून सापडून. आमचा काय भाव अजून वाढला नाही, आहे तसंच आहे. काय मिळायचं यांच्याजवळ, भीतीच नाही वाटत महाराज. हरी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, संकट पळून जात आहे. तुकोबराय सांगतात आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्री घर राखीती. याचा अर्थ असा आहे संकट राहत नाही. आणि तराल दुर्घट भवसिंधू, भवसिंधू अत्यंत कठीण आहे, म्हणजे भवसागर, जन्म मरणाचा फेरा. पुनरपी जननम पुनरपी जननम मरणम पुनरपी जननी जठरे शयन. मागील जन्मामध्ये आपण काय होतो, पुढील जन्मामध्ये काय होऊ, काही सांगता येत नाही. हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो चुकला पाहिजे, आणि ते चुकणं अत्यंत अवघड आहे. गुरुवारे राऊत बाबा सांगतात भवसागर म्हणजे जवसाचं पेव. संपलं कीर्तन. भवसागर म्हणजे जवसाचं पेव, माहितीये का. जवसाच्या पेवामध्ये एखादा पडला, जोपर्यंत असा शांत आहे तोपर्यंत तो वरती राहतो, पण त्यानं वरती निघण्याचा प्रयत्न केला, जसा जसा तो वरती निघण्याचा प्रयत्न करील तसा तसा कसा जाईल. तुम्हाला काय माहिती, कधी पडलेत का. पण आपल्या सगळ्यांना स्वभाव माहित आहे त्या जवसाचा, की जवसामधून निघण्याचा प्रयत्न केला तो खाली जात असतो. तसं स्वतःच्या बाहुबळानं संसार सागर तरण्याचा प्रयत्न केला, शक्य होत नाही. मग कधी शक्य होईल. ज्ञानोबा सांगतात येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया इलची तडिये सरले माया जाळ, म्हणून तराल दुर्घट भव सिंधू. मग काय करा. महाराज सांगतात जन्मोनिया कुळी वाचे स्मरी राम, धरी हाची नेम अहर्निशी. रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करावं. आणि ज्या जन्मामध्ये तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलात ना, त्या कुळाला पवित्र करा. कारण प्रत्येक कुळाची आपल्यावरती काय आहे, जबाबदारी आहे. आपले वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत, वडिलांचे वडील आहेत. कुठपर्यंत जाऊ. रातभर जरी सांगितलं बसतं तरी वडिलांचे वडील संपणार नाही. फक्त नावं आपल्याला माहित नाही, पण ते होते. म्हणून यांच्या कुलामध्ये आपण जन्माला आलो, त्यांचं आपल्यावरती काय आहे, कर्ज आहे. त्याला पितृऋण म्हणतात. ते आपल्याला फेडायचंय. मग ते पितृऋण फेडण्याकरता जगामध्ये दुसरा उपाय नाही शिवाय परमात्म्याच्या भजनाच्या. आणि म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. आणि असं जर केलं ना तर त्याच्या योगानं कोटीच्या कोटी असणारे ते कुळ पवित्र होऊन जातात. शेवटचं तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीत पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट. दुर्गट बाबा
भवसिंधू तराल 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 दुर्गत